भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो. भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य. एक दिवस मोदी संघालाही नकली म्हणतील. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. संघाला संपवायला देखील भाजप मागं पुढं पाहणार नाही, ठाकरेंचा घणाघात. ठाकरे नावाचा माणूस भाजपला हवा असतो, म्हणून त्यांनी भाडोत्री माणूस घेतलाय. उद्धव ठाकरेंची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका. मुंबईतल्या 3 मतदारसंघात 2 शिवसेना आमने सामने. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव. दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत. वायव्य मुंबईमध्ये अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भेटणार. महामुंबईसह ठाणे, नाशिक, धुळ्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 20 मे रोजी राज्यामधील 13 मतदारसंघांमध्ये मतदान. बुलडोझर चालवणार नाही, तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू. मोदींच्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंचा पलटवार. तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य. सत्ता आल्यास देशात सरसकट एकच जीएसटी. इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये खरगेंची घोषणा. प्रचारात मोदी जनतेला भडकवत असल्याचा आरोप. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा. नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा मोठा दावा. रोड शो दरम्यान मोदींच्या कटआउटवर पुष्पवृष्टी. वादळी वाऱ्यामुळे पुणे सोलापूर रोडवर बँड पथकावर होर्डिंग कोसळलं. होर्डिंग कोसळल्यानं घोडा जखमी. बँड पथकाचंही नुकसान. दोन जून पासून विठुरायाचं चरणस्पर्श करून दर्शन घेता येणार. मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.